तुम्हाला बोललो होतो ना की खाली जाऊन या नदीचा खूप मोठा प्रवाह तयार होतो आणि ती खाली एकदम दुथडी भरून नदी वाहते। बघू शकता हा माझ्या गावाच्या शेजारचा दृश्य आहे नदीचा आणि या ठिकाणी बघू शकता नदी किती जोरात वाहू राहिली आहे। जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आज आपण सह्याद्रीच्या कुशीत आलो आहोत आणि बघू शकता आपल्याला चबूत आपल्या आजूबाजूला हिरवळ आहे आणि आपण या सह्याद्रीच्या कुशीत एक नदी उगम पावते, त्याच नदीचं उगमस्थान बघण्यासाठी आज आपण जाणार आहोत मित्रांनो। चला बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत। मित्रांनो, दमनगंगा नदी ही पेठ तालुक्यातील एक महत्त्वाची नदी असून तिचा उगम सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये दिंडोरी तालुक्यातील आंबेगण या गावी होता आणि तिथून ती वाहत जाऊन पेठ तालुक्यामध्ये वाहते। आणि बघू शकता मित्रांनो, अशा घनदाट जंगलातून आपल्याला जावं लागत आहे आणि आपण एकटेच आहोत। बघू आपण जाण्याचा प्रयत्न करू कुठपर्यंत। दमनगंगा नदी उगमापासून तब्बल 131 किमी प्रवास करून ती महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यामधून वाहत जाते आणि पुढे जाऊन ती गुजरात राज्यातील दमन या ठिकाणी जाऊन अरबी समुद्राला मिळते, म्हणून तिला दमनगंगा हे नाव मिळाले। त्यावरून मला एक धबधबा पडतो 700-800 फुटावरून, तो बघू आपण। आणि बघू शकता एकदम खूप जास्त खोल दरी आहे आणि त्या ठिकाणाहून आणि इकडून सुद्धा एक ओळ येते। आणि मित्रांनो हे बघू शकता ही जनावर चरू राहिलेत। मित्रांनो आपण एकटेच चाललो आहोत आणि आपल्याला वाटही माहीत नाही आपण नेमके कुठं चाललोय। मग त्या दादाच्या म्हणण्यानुसार इकडे खाली एक धबधबा आहे, तिथं आपण इथून का मित्रा? बरं मित्रांनो, या ठिकाणी माती खूप अशी म्हणजे एकदम ढिली झाले पाऊस पडून आणि त्याच्यावरून आपण पाय घसरून पडू शकतो, त्यामुळे जरा सावधगिरीने जर पाय ठेवायचा झाला तर सावधगिरीने ठेवायचं, कारण एक चुकीमुळे आपण थेट खाली पडू शकतो आणि आपल्याला दुखापत होऊ शकते, त्यामुळे जरा जपून। आणि मित्रांनो त्या ठिकाणी एक आपल्याला धबधबा पडताना दिसून येतोय सफेद कलरचा आणि तो या ठिकाणाहून असा वाहत जाऊन तिथं जाऊन खाली पडतो। ओके, वा मित्रांनो बघू शकता खूप जास्त घनदाट जंगल आहे या ठिकाणी आणि तिकडं सुद्धा एक आपल्याला धबधबा पडताना दिसून येतो, तो खूप लांब आहे, आपण तिकडे नाही जाणार कारण आपण एकटेच आहोत आणि असे जंगलातून जाताना मित्रांनो एकटं जाणं जरा रिस्की आहे, त्यामुळे आपण इथं खाली जो धबधबा पडतो तो बघण्याचा प्रयत्न करू। बघू शकता या ठिकाणी मित्रांनो एक धबधबा आहे, तो बघा इथं खाली पडतोय। आपण तसा पाहिला तर तो लहानच आहे मित्रांनो, त्याच्यापेक्षा आपल्या गावचा धबधबा मोठा आहे, पण मी आता आलोयच तर तुम्हाला मग दावूनच देतोय। तो बघू शकता मित्रांनो, तो तिकडून आपण तो डोंगर दिसतो ना त्या डोंगरापासून इकडं आलो खाली आणि असं या वाटेने आपण इथं आता खाली जाऊ राहिलो। चला मग आता आपण खाली उतरू। या ठिकाणी अशी पिवळी लहान फुलं बघायला मिळतात आपल्याला, ते याचं नाव तर नाही आपल्याला माहीत, पण मग सूर्यफूल जशा पद्धतीने राहतं त्याच पद्धतीने ही फुलं देखील आहेत, पण ही लहान आहेत। आणि आपण खाली उतरू मित्रांनो आता हळूहळू, थोडं साफसूफ असू शकतो पण मग सांभाळून जरा, वांदेच होऊन जायचे एक चुकी मागात। मित्रांनो अशा ठिकाणी आपण जरा उतरताना हळू उतरा, कारण पाय सटकला तर थेट खोल दरीत। मित्रांनो माझ्या पायाला पण लागले, त्यामुळे जरा जपूनच उतरावं लागेल। ओ हो आपण इकडून उतरू, ते जनावर चरून गेलेत म्हणून। अरे यार आत्ता इतक्यात पडलो असतो राव। आई शपथ, अगोदरच आपला पाय दुखतो आणि त्याच्यात आपण हे असे रिस्क घेऊ राहिलोय।
आणि आजूबाजूला खूप जास्त घनदाट जंगल आहे मित्रांनो. या जंगलात वाघ काय पण होऊ शकते, त्यामुळे जरा आपण इथून लवकर जाण्याचा प्रयत्न. आता आपण थोडासा मित्रांनो फ्रेश होऊ, तोंड बिंड धावून. या ठिकाणावर नाही जाता येणार, आपण वरतून जाण्याचा प्रयत्न करू, नाही तर विनाकारण खाली पडलं बिडलं तर अजून आपल्यालाच त्रास व्हायचा. पण खाली जाऊ या साईडने, इकडून थोडीशी वाट आहे. खूप छान मित्रांनो, आपण या ठिकाणी आता मस्त तोंड बिंड धुतला आणि मस्त गारगार वाटू राहिला होता, कारण खूप जास्त घाम निघाला होता, मस्त वाटला. आता आपण इथून थेट जाऊ जिथं मेन नदीचा उगम कुठं झाला आहे ते बघू आणि आपण घरी जाऊ. आता तर किती वाजले, दोन वाजले मित्रांनो. आता आपल्याला जावंच लागेल, कारण पाऊस पण कधी येऊ शकतो. पावसाचं वातावरण थोडक्यात झालं आहे, बघू. या ठिकाणचं दृश्य बघू शकता मित्रांनो. हा धबधबा इथं खाली कोसळतो. तुम्हाला मी जरा जवळ जाऊन दाखवतो कशा पद्धतीने तो खाली पडतो ते. मित्रांनो खूप जास्त या ठिकाणी, आणि हा इथून धबधबा मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीने कोसळतो तो, एकदम झकास. अरे बाबा, वाट हरवली आहे, सापडली वाट आपली. मित्रांनो खूप जास्त दम लागला, सुचडायला पाणी पण नाही आणला प्यायला, त्यामुळे थोडंसं एनर्जी आपली लो झाली आहे. बघू शकता मित्रांनो हा नजारा, सह्याद्रीच्या डोंगर रांगेत 360 डिग्री बघून घ्या. वाव, मस्त. आयला मित्रांनो खूप जास्त दम लागला रे, कारण खूप दिवसापासून ट्रेकिंग केली नव्हती ना, म्हणून खूप जास्त दम लागला आहे. मध्यंतरी माझा पायसुद्धा फ्रॅक्चर झाला होता, त्यामुळे घरीच होतो. 5 दिवसातून आज ट्रेकिंगला आलो. जंगलाचा नजारा बघू शकता, खूप जास्त घनदाट जंगल आहे या ठिकाणी, आणि हा मोकळा मैदान. जनावरं चारायला या ठिकाणी घेऊन येतात इथले स्थानिक शेतकरी रहिवासी. आणि मित्रांनो बघू शकता, तुम्हाला वाटणार पण नाही काही ही नदी आहे, परंतु मित्रांनो हीच खाली जाऊन खूप मोठी नदी बनते. आणि इथे एकदम छोटासा आपल्याला वळाचा आकार या ठिकाणी आपल्याला दिसतो, परंतु खाली गेल्यावर मित्रांनो खूप भयंकर या नदीने रूप धारण केलेलं आपल्याला दिसून येते. चला बघू आपण. आणि हे बघू शकता, एकदम छोटासा काहीतरी वळासारखा झरा वाहतो या ठिकाणी. तो जो आपल्याला दिसतो तो धरणाचा बांध आहे, आणि या ठिकाणीच मित्रांनो या नदीचा उगम होतोय, जिथे पाणी झिरपून तिकडे खाली वाहत जातं आणि तिकडे खाली जाऊन मोठी नदी रूप धारण करते. आणि बघू शकता मित्रांनो हा धरण आहे छोटासा. या धरण
हा मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीत असून याचे बांधकाम 11व्या किंवा 12व्या शतकात झाले असेल, कारण याचा जो दगड वापरला गेला आहे तो पूर्णपणे झिजून गेला आहे. त्यामुळे असा अंदाज लावता येतो की हा 12व्या किंवा 13व्या शतकात बांधला असावा. मित्रांनो, हा मंदिर बघू शकता, हा खूप प्राचीनकालीन मंदिर असू शकतो, कारण याचे जे दगड आहेत ते एकदम झिजल्यासारखे दिसत आहेत. बघू शकता मित्रांनो, एकदम खूप जास्त झिजले आहेत आणि याचं वरचं छप्पर पण नाही, म्हणून हा खूप प्राचीनकालीन मंदिर असू शकतो महादेवाचं. आपण या बाबा लोकांना या मंदिराबद्दल विचारलं परंतु कोणालाही काहीच माहीत नाही असं ते म्हणाले. आणि मित्रांनो, बघू शकता खूप जास्त प्रवाह आहे या नदीचा मोठा, आणि हा माझ्या गावचा दृश्य आहे. माझ्या गावाशेजारून ही नदी थेट खाली जाते वाहत, आणि तिकडं खाली जाऊन डायरेक्ट ती थेट म्हणजे गुजरात राज्यात प्रवेश करते, नाही का. बघू शकता दृश्य गावाचा, आणि तो जो टावर दिसतो तिथं आपला गाव आहे. बघू शकता हा टावर आहे गावातला, जिओचा टावर, आणि इथंच आपलं गाव आहे. हा नजारा बघू शकता, खूप सुंदर. संध्याकाळी आत्ता संध्याकाळ झाली आहे आणि कोवळा कोवळा सूर्यप्रकाश मस्त पडला आहे, त्यामुळे बघा जंगल किती भारी सोनेरी दिसू राहिला. फायनली मित्रांनो, आता आपण पाण्यात उतरत आहोत. मित्रांनो, बघू शकता पाण्याच्या प्रेशरमुळे हे लवळे जसे काय डान्स करू राहिले. तर बघू शकता ही आपली नदी आहे, किती प्रेशरने वाहू राहिली, थेट तिकडे खाली जाऊ राहिली. मित्रांनो, बघू शकता, मी तुम्हाला बोललो होतो ना की खाली जाऊन या नदीचा खूप मोठा प्रवाह तयार होतो, आणि गावाच्या थोडासा जवळ आलोय. म्हणजे गावापासून थोडासा मी 1 किलोमीटर असेल, आणि तिथला दृश्य बघू शकता मित्रांनो, किती प्रेशरने नदी वाहू राहिली. बघू शकता, या इकडून येते आणि इकडं ती जाऊ राहिली इकडे खाली, आणि इथून थेट मित्रांनो ती खाली जाऊन गुजरात राज्यात प्रवेश करते, आणि तिथून ती खाली अरबी समुद्राला जाऊन मिळते. असा नजारा आहे मित्रांनो आपल्या गावाचा. बघू शकता, हा एकदम संध्याकाळी झाले, आता 5 वाजले आहेत, आणि हा 5 वाजेचा नजारा बघू शकता. मस्त. तर मित्रांनो, मी आता इथंच हा ब्लॉग थांबवतो. तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला आपला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणारे बेल आयकॉनसुद्धा दाबून ठेवा, जेणेकरून आपला पुढील नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.